हे बघा, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाच्या मतावर डल्ला मारण्याचं काम निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन केलेलं आहे, याचा आम्ही या ठिकाणी निंदा करतो। आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला 5 प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं उत्तर देत नाही, त्यांची चूक मान्य करत नाही आणि उलट सत्ताधारी पक्षांच्या सोबत मिळून ते मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम करत आहेत। आम्ही याचा निषेध करतोय। आणि जेव्हा निवडणूक आयोगाला आमचे नेते इंडिया आघाडीचे खासदार भेटायची वेळ मागतायत, त्यावेळेस ते त्यांना अटक करतायत, त्यांना पोलिसांच्या बळाचा वापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा काम करताय, याचा आम्ही निषेध करतोय। आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड ज्या पद्धतीने संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर लढत आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक वॉर्डामध्ये मतचोरीच्या या पत्रकार परिषदेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आम्ही करणार आहेत आणि अशाच पद्धतीने सगळीकडे आंदोलन केलं जाईल। सर्व आपण बघू शकतो या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सध्या काँग्रेसचं सुरू आहे, ज्यामध्ये पोलिसांनी जो आहे तो रस्ता धरलेला आहे, कारण की आंदोलक जे आहेत रस्त्यावर जात असतात, गाड्या अडवत असतात। या ठिकाणी पूर्ण रस्ता जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। बघू शकतो पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर संसदेमध्ये जे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार त्याचे पडसाद आता राज्यभर, महाराष्ट्र राज्यामध्ये देखील पडताना दिसून येत आहेत। मुंबई काँग्रेसच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत जमलेले आहेत, निषेध करताना दिसून येत आहेत, घोषणा देताना